मावळ तालुक्याच्या तर्फे आमदारकीचं इलेक्शन देखील आपण लढलेलं आहात. आपल्या सौभाग्यवती त्यांनीही नगराध्यक्षपदाचं इलेक्शन लढलेलं आहे. मग अचानक आपण या राजकारणातून माघार का घेतली? सर, माघार घ्यायचे एक मुख्य कारण म्हणजे कसं 2016ला आमच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळं जबाबदारी जास्त अंगावर आली आणि राजकारणामध्ये राहायचं तर आपण त्या पदाला योग्य न्याय दिला पाहिजे. पण वडील अचानक गेल्यामुळं जबाबदारी वाढली. परंतु व्यवसायामध्ये मी जास्त लक्ष देणं गरजेचं होतं आणि घरात मी मोठा असल्यामुळं ती जबाबदारी मला पार पाडायची होती. आणि जर आपण ज्या पदावर आलं आणि त्या पदाला जर न्याय देता नाही आला तर मग त्या पदाचा अपमान होतो. परत जागरूक नागरिक मोठ्या संख्येने रेल्वेवर उतरला. रेल रोको केलं त्या गुन्हे दाखल झाले. पण आम्ही त्या रेल्वेच्या ऑफिसर म्हणलो, गुन्हे दाखल करताना तुम्ही आमच्या प्रमुख लोकांवरच गुन्हे दाखल करा, व्यापाऱ्यांवर करू नका, तरुणांवर करू नका, रिक्षा संघटना यांच्या पुन्हा गुन्हे नका करू. म्हणून आम्ही 20-22 जणांनी आम्ही ते गुन्हे आमच्या नावावर. त्याचा बी असा फायदा झाला का सर, एक 8-10 दिवसातच 3 लोकल चालू झाल्या आणि 2 महिन्यात जवळजवळ 6 लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांना आता तिथं थांबा. नंतर तुम्ही भुशीचा विषय बघितला असेल तर भुशी धरणाला ती काही लोक मरण पावल्यामुळं पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि रेल्वे यांनी संयुक्त एक मोहीम आखली आणि सगळं तोडायला चालू केलं. जेवढ्या टपऱ्या बिपऱ्या सगळे तोडायला चालू केलं. मग ते झाल्यानंतर म्हटलं आता हे सगळे साफ करायचा संबंध काय? मग आम्ही सकाळी जागरूक नागरिक तसे आंदोलन केलं नगरपालिकेबाहेर. आमदारांना बी आम्ही त्यावेळेस म्हणतो, आमदार म्हणले मी मुंबईत आहे, मी संध्याकाळी येणार. बरं, म्हटलं आमचं आंदोलन तर सकाळी होणार. तर संध्याकाळी आमदार आले, आम्ही सर्व जागरूक नागरिक तिथं गेलो आणि ती कारवाई थांबवली. ती कारवाई थांबली नाही ना सर, त्यांनी रोडपर्यंत आहे ना अख्खी दुकानं टपऱ्यात साफ करून टाकल्या.